हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदाज आर्ट. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर असे हा मोगरा बँगल्स आपण बनवणार आहोत. म्हणजे तोडे तुम्ही व्हिडिओ फुल बघितलात तर तुम्हाला नक्की समजेल. व्हिडिओ परत परत बघण्याची गरजसुद्धा लागणार नाही. तर तुम्ही व्हिडिओ फुल बघा. तर मटेरियलमध्ये आपण घेतलेला आहे बँगलचा बेस घेतलेला आहे, 6 mm क्रिस्टल घेतलेले आहेत, ओव्हल शेपचे मोती घेतलेले आहेत आणि 1 mm गोल्डन कलरचे बीड्स घेतलेले आहेत आणि 0.3 mm वायर आणि कटर आणि नोज प्लायर घेतलेला आहे आपण. तर आपण आता सुरुवात करूयात. कसं बनवायचं चला मग. तर बघा, मी इथं काय केलेलं आहे, 0.3 mm जे वायर आहे ते थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. का म्हणजे छान असा रॅप केल्यानंतरच बँगलचा फिनिशिंगसुद्धा छान येतो. नाहीतर बँगल घालताना आणि काढताना ते लूज होऊन असं गळल्यासारखं होतात. तर मी इथं काय केलेलं आहे, फर्स्ट लेयरसाठी 6 मोती वापरलेले आहेत, सेकंड लेयरसाठी 9 घेतले. तर मग आता एक मोती घालायचा आहे आणि एक गोल्डन कलरचं बीट्स घालायचं आहे. आपण ज्यांना कोणाला फ्लावर बनवता येतं त्यांच्यासाठी खूप सोपं आहे. का म्हणजे फ्लावर सगळे आपण एकच पद्धतीने बनवतो. ज्यांनी नवीन बघत असाल त्यांच्यासाठी मी डिटेलमध्ये इथं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर काय नाही, फक्त एक मोती टाकून थोडंसं जास्तच ठेवा. का म्हणजे आपल्याला परत कट करता येतो. ते परत कमी पडले की मग प्रॉपर ती रॅप होत नाही. तर बघा, एक मोती घेतलेला आहे, एक गोल्डन कलरचं बीट टाकलेलं आहे इथं बघा. एक गोल्डन कलरचं बीट टाकलेलं आहे इथं. आपण वरची जी गोल्डन कलरची बीट आहे ते सोडून द्यायचं आहे आणि खालच्या मोत्यांमध्ये आपल्याला वायर हे बघा अशाप्रमाणे पास करून घ्यायचं आहे आणि टाईटपणे खेचायचं आहे वायरला. वायर लूज पडू द्यायचं नाही, मग फ्लावर लूज पडतो. मेन ते आपलं रॅपिंगमध्येच असतं सगळं. तर बघा, परत सेमच प्रोसेस आहे. असंच प्रोसेस करत करत मी काय केलेलं आहे, दोन्ही लेयर कंप्लीट इथं मी करून घेते. म्हणजे नाहीतर खूप लेंदी व्हिडिओ होईल. त्यामुळं मी काय करेन, हे जे आहे असं मी एका फर्स्ट लेयरमध्ये 6 आणि सेकंड लेयरमध्ये 9 असे करून मी तुम्हाला घेते. आता हे बघा, मी इथं काय केलेलं आहे, आता फर्स्ट लेयर आणि सेकंड लेयरचे दोन्ही रेडी करून घेतलेलं आहेत. पण मोती कसं आपण बांधायचं, मोती जेणेकरून लूज पडणार नाही, कसं करायचं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. जे एक्सेस वायर आहे थोडंसं साईडला आपण एक्स्ट्रा सोडलेली ती कट करून घ्यायची आहे. दोन्ही वायरला व्यवस्थितपणे पकडायचं आहे प्लायरने. हा बघा, अशाप्रमाणे पकडून राऊंड फिरून घ्यायचा आहे आपल्याला. राऊंड फिरवल्यानंतर आपण काय करायचं आहे, फर्स्ट आणि अशा 2 मोतींमधून एकदा आपण राऊंड मारून घ्यायचं आहे. तर फर्स्ट आणि सेकंड झालं तर मग आणि सेकंड आणि थर्डमध्ये करायचं. मग सेकंड थर्ड झालं की मग थर्ड आणि फोर्थ मोतीमध्ये. याप्रमाणे आपल्याला जे राऊंड आहे ते अजून एकदा वायर मोतीतून पास करून घ्यायचं आहे. का म्हणजे ह्याच्याने काय होतं, एक शेपसुद्धा येतं आणि मोती काय होतं टाईट बसतं. का म्हणजे आपल्याला लूज पडणार नाही परत. त्याच्यामुळं आपण थोडीशी अगोदरच व्यवस्थित काळजी घेतली की मग आपल्याला कसं आपण बांगड्या घालतो काढतो ना, मग त्यावेळेला आपला हात लागतो करतो, मग ती कसं होतात, मग आपण व्यवस्थित पॅक नाही केलं की मग ती लूज पडत जातं. मग असं कसं तरी वेगळं वेगळं सुटसुट असं दिसतं मोती. त्यापेक्षा आपण अगोदरच पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे पॅक केलं की ती छान. आता इथं पण सेमच प्रोसेस आहे. जसं आपण ते म्हणजे सेकंड लेयर केलेलं आहे त्याचप्रमाणे इथं फर्स्ट लेयरसुद्धा करायचं आहे. फक्त इतकंच की आपल्याला आता ह्या फर्स्ट लेयरमध्ये क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे. बघा, एक क्रिस्टल टाकून घेणार आहोत आपण. तर बघा, एक क्रिस्टल टाकायचं आहे. ह्या पद्धतीनं हे जे वायर आहे बघा मोती, ह्या मोतीच्या खालून आपल्याला वायर वरती खेचायचं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता. आता आपण ह्याच्या साईडनी क्रिस्टलच्या साईडनी गोल्डन कलरचे 1 mmचे आपलं इथं गोल्डन बीड्स आपण घालणार आहोत. तर बघा, इथं मी इथं घेते, मापून घ्यायचं, थोडं जास्त कमी काही नसतं. आणि आत्ता तर बघा, ह्याला पॅक कसं करायचं. जे आपण फर्स्ट मोती टाकलेले आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्या मोतीतून आपला हा वायर जे आहे ते आपल्याला पास करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता. हा बघा, हे बघा, अशाप्रमाणे घट्टपणे खेचायचं आणि हे मोतीमधून परत एकदा वायरला गुंडाळून घ्यायचं जेणेकरून ते टाईट बसतं. आता आपल्याला हे चारही बाजूनी वायर जे आहे, आपण आत्ता जे मोती त्या क्रिस्टलच्या साईडनी घातलेला आहे
त्याला आपण चारी बाजूने वायरनी पॅक करून घेणार आहोत, म्हणजे ते पण व्यवस्थित असं काय होतं बसतं. तुम्ही इथं पाहू शकता. तर बघा अशाप्रमाणे आपल्याला चारही बाजूंनी करून घ्यायचं, म्हणजे टाईट करून घ्यायचं आहे वायर पास करून. तर बघ असेच नवीन आणि युनिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे चांगलं असू वाईट असू, जर चांगलं असेल तर चांगलंच वाटेल मला. अजून काही माझ्यामध्ये सुधारायचं असेल तर ते पण मी सुधारून घेईन. सो काही असो, तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला बँगल कसे वाटले आणि माझे व्हिडिओ कसं वाटतात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा हा अशाप्रमाणे इथं फ्लावर रेडी झालेला आहे. आता आपण ह्या सेकंड लेयरला फर्स्ट लेयरवर, म्हणजे सेकंड लेयरवर फर्स्ट लेयर ठेवून आपण ह्याला रॅप करून घेणार आहोत. ह्याला पण चारी म्हणजे जेवढा आपल्याला जमेल तेवढा आपण ह्याला पॅक करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही लेयरमधून. तर बघा अशाप्रमाणे ॲडजस्ट करायचं आणि आपण पॅक करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित पकडायचं, थोडं सरकतं पण त्याला पकडायचं छान. मग काय नाही, आपल्याला वायर पास करायचा दोन्ही लेयरमधून आणि छान घट्ट खेचायचा. हा बघा अशाप्रमाणे खेचून घ्यायचा आहे. चारी बाजूनी आपल्याला हे वायर पास करून टाईट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहत आहे ना, त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. जर तुम्हाला ह्याचं मटेरियलसुद्धा हवं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं मटेरियल माझ्याकडे ऑर्डर देऊ शकता. मी तुम्हाला जे जे मटेरियल लागेल ते तुम्हाला पाठवेन. हा बघा अशाप्रमाणे तुम्ही छान असं व्यवस्थितपणे ह्याला परत काय करायचं आहे, वरच्या आणि वरच्या खालच्या दोन्ही लेयरला पकडायचं आणि रॅप करायचं. तर बघा हे बघा काय नाही, परत लास्टला एक मोतीमध्ये छान रॅप करायचं. मग मी आता काय करते, असेच मी अजून फुलं बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते की हे आपण बँगलवर कशाप्रमाणे अटॅच करू शकतो ते मी दाखवते. तर चला मी आता बनवून घेऊन दाखवते. तर इथं बघा मी आता बनवून घेतलेले आहेत. 2-6 साईजला किमान 8च लागतात, जास्त लागत नाहीत. मग मी इथं काय केलेलं आहे, 8 फ्लावर बनवून घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला आता दाखवण्यासाठी. तर आणि हे 8 क्रिस्टल घेतलेले आहेत, म्हणजे आपण असं पॅटर्न करणार आहोत, एक फूल आणि एक क्रिस्टल आणि एक फूल आणि एक क्रिस्टल. म्हणजे क्रिस्टलचा वापर पण इथं केलेला आहे, त्यामुळं छान दिसतं. अजून खूप छान, म्हणजे खूप छान दिसतं घातल्यावर सुद्धा हा बँगल. तर बघा आपण काय करायचं, आता इथं वायर कट करून घेतलेला आहे. तर बँगलच्या बेसमधून अशाप्रमाणे इथं बघा एक फ्लावर ठेवायचा आहे बँगल बेसवर. जे इकडच्या साईडला आपण अगोदर काढलेलं वायर आहे ना, ते ह्या फ्लावरच्या मोतीमध्ये आपल्याला अशाप्रमाणे हे बघा रॅप करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशाप्रमाणे रॅप करून घ्यायचं आहे. एक्सेस असलेलं कट करून घ्यायचं का, म्हणजे जास्तही वायर असलं ना मग फिनिशिंग येत नाही, त्यामुळं आपल्याला एक्सेस वायर असतं ते कट करून घ्यायचं. तर बघा इथं काय नाही, आपण जसं नॉर्मली सगळे बँगल्स रॅप करतो त्याप्रमाणेच रॅप करायचं. थोडं खेचायचं का, म्हणजे ती चांगल्याप्रमाणे बसावं त्यामुळं. तर बघा इथं खूप सुंदर आणि सुंदर असं हा बँगल बनवून रेडी होतो. मी तरी म्हणते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप सुंदर बँगल बनवून रेडी होतात. हे साडीवर म्हणा, ड्रेसवर म्हणा, कशावरही छान दिसतात. तुम्ही अगदी खणाचं ड्रेस घातलं, खणाच्या साडीवर सुद्धा उठून दिसतात का, म्हणजे मोती शक्यतो सगळ्याच रंगावर आणि सगळ्याच म्हणजे आपल्या आउटफिटवर मॅच होण्यासारखे असतात. आणि मोतीचे काहीही घालू दे, खूप सुंदर आणि उठून दिसतं. म्हणजे मोती कसं व्हाईट असल्यामुळं ना, कुठलाही कलर असू दे, ते लाईट असू दे, डार्क असू दे, कसलाही कलर असू दे, त्यावर मोती उठून दिसतं म्हणजे दिसतंच. तर त्याच्यामुळं असं डाऊट आणू नका मनामध्ये की कशावर मॅच जाईल. हां, कशावरही मॅच होतो हो. तर बघा अशाप्रमाणे आपल्याला ह्याला काय करायचं आहे, तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्याप्रमाणे आपल्याला
छान असं मोतीला आपल्या बँगल बेससोबत रॅप करून घ्यायचा आहे. तर आता आपण काय करूयात, इथं एक म्हणजे आपण एक मोती झाले की परत हे बघा साईडचं जे होल आहे ह्या होलमधून आपण वायर पास करून घेऊयात. वायर पास झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक क्रिस्टल टाकूयात आपण. तर बघा क्रिस्टल टाकलेला आहे. क्रिस्टलला सुद्धा आपण रॅप करून घेणार आहोत. बरं इथं बघा, थांबा मी घालते इथं. तर बघा अशाप्रमाणे आपण क्रिस्टलला सुद्धा रॅप करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने रॅप करायचा म्हणजे क्रिस्टल तिथंच राहतं, म्हणजे हलत नाही क्रिस्टल. रॅप करायचं रिझन असते की क्रिस्टल हलू नये, हेच रिझन की आपण क्रिस्टलला रॅप करतो. तर बघा आता आपण काय करायचं, हे जे नेक्स्ट होल आहे ह्या होलमधून परत आपल्याला वायर पास करून घ्यायचा आहे. पास झाल्यानंतर आपण इथं अजून एकदा पास करून ह्याला काय करायचं आहे, एक नॉट घालून घ्यायचा आहे इथं. हे बघा अशाप्रमाणे, म्हणजे जे वायर जे आहे म्हणजे सरकू नये त्यामुळं. तर काय नाही, परत हे बघा सेमच फ्लावर. आता अजून एक तसं जरी रॅप नाही केलं तर हे बघा काय करायचं, फ्लावरच्या बॅक साईडनी पूर्ण वरपर्यंत हे बघा इथं आलं ना वर, नाही थोडंसं थांबा 1 मिनटं कट करते. थोडंसं पुढं हे झालेलं आहे. तर बघा इथं अशाप्रमाणे आपण बॅक साईडनी घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मधल्या बाजूला तो येतो. तर बघा बघा अशाप्रमाणे येतो ते. मग काय नाही, मोती जे फर्स्ट आणि सेकंड लेअरचं मोती असतं त्यामधून आपल्याला बँगलच्या बेसवर रॅप करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी लवकरच नवरात्रीचा फॅब्रिक ज्वेलरीचा सुद्धा व्हिडिओज तुमच्यासाठी आणणार आहे. तर तुम्ही बघू शकता. झालं आता नवरात्री आलं, खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला बनवता यावं ह्यासाठी मी थोडंसं इझी वेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते सुद्धा नेक्स्ट वीकमध्ये लगेच व्हिडिओसुद्धा येईल. तर बघा खूप छान असं हा मोती म्हणजे मोगरा तोडे म्हणू शकतो आपण. खूप सुंदर दिसतात घातल्यावर सुद्धा. तर बघा अशाप्रमाणे इथं बनून हे बँगल्स आहेत ना ते रेडी होतात. आता काय नाही, परत ह्या होलमधून वायर पास करून घ्यायचं आहे. मग तिथं एक क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. क्रिस्टल टाकायचं अशाप्रमाणे. परत इथं पण जसं आपण लास्ट म्हणजे मागलच्या ह्याच्यामध्ये रॅप केलेला आहे क्रिस्टलला, त्याचप्रमाणे आपण काय करूयात इथं पण रॅप करून घेऊयात. मग मी आता काय करते, असेच आहेत ना सगळे फ्लावर आणि क्रिस्टल बँगलच्या बेसवर अटॅच करून घेऊन मग मी तुम्हाला दाखवते की कशाप्रमाणे म्हणजे कसं बनवून हे दोन्ही तोडे रेडी होतात, मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूयात आपण. तर बघा किती सुंदर असे हा मोगरा तोडे इथं बनवून रेडी झालेले आहेत. ज्यांचं कुणाचं लग्न वगैरे येत असेल त्यांनीसुद्धा बनवून ठेवलं तर हिरव्या बांगड्यांमध्ये एक नंबर असं उठून दिसतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर बाय, सी यू, थँक्स फॉर वॉचिंग.